ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। गंगापूर इथल्या साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून आला। 2011 ते 2013 या कार्यकाळात भरलेली अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी शेतकऱ्यांनी आपला आक्रोश आज मांडला। ही रक्कम अनामत रक्कम आपल्याला परत मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यासाठी त्यांनी साखर कार्यालयावर आपला मोर्चा नेला। औरंगाबाद मधल्या प्रादेशिक साखर कार्यालयावर त्यांनी मोर्चा नेला। कृष्णा गेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, औरंगाबादच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। गंगापूर सरकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्या प्रकरणी शेतकऱ्यांचा हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। 2011 ते 2013 या काळात भरलेल्या अनामत रक्कमा वापस करण्यात याव्यात ही मुख्य मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। मध्यंतरी आपण पाहिलं की शेतकऱ्यांचे पैसे असलेलं खातं गोठवण्यात आलेलं आहे आणि ते गोठवलेलं खातं तात्काळ खुलं करण्यात यावं ही देखील मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मात्र प्रादेशिक कार्यालयाकडून या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई होत नाही असं देखील आंदोलकाचं म्हणणं आहे। 500 ते 700 शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि गेल्या तास दीड तासापासून हे सगळे आंदोलक या ठिकाणी क्रांती चौक भागामध्ये जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलन करतात। प्रसन्न, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।